नारळी पौर्णिमा जवळच आहे आणि त्यासाठी घरोघरी काहीतरी नारळाचा पदार्थ बनविला जातो. त्यापैकी एक चविष्ट अशी खुसखुशीत नारळवडी फक्त 3 साहित्य वापरून कशी बनवायची ते आज आपण या व्हिडिओत पाहूयात. नमस्कार, मी वर्षा. BM's किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर कृतीकडे वळूयात. तर सर्वात आधी एक मोठा नारळ फोडून खोवून घेतला. साधारण 2 वाट्या खोबरं झालं. किसलेला खोबरं मिक्सरच्या भांड्यात घेऊन 1-2 वेळा फिरवून घेतलं. ते जास्त बारीक करायचं नाही. त्यानंतर एक जाड बुडाची कढई गॅसवर ठेवून 1 चमचा साजूक घातलं. इथे आपल्याला कढई जरा जाडच वापरायची आहे. आणि मग वाटलेलं खोबरं गॅस फ्लेम मंद ठेवून 1 मिनिटासाठी सतत परतून घेतलं. इथे आपल्याला नुसतंच खोबरं ओलावा कमी करण्यासाठी थोडा परतून घ्यायचा आहे. लाल होऊ द्यायचं नाही, नाहीतर वडीचा रंग बदलेल. थोडं परतून झाल्यानंतर 2 वाट्या खोबऱ्याच्या किसासाठी 1 वाटी पिठी साखर घेऊन मिश्रण कढईला लागू नये म्हणून सतत ढवळत राहूयात. खोबरं आणि साखर एकजीव करून घ्यायची. साखर वितळल्यावर मिश्रण थोडं पातळ होईल. इथेच आपल्याला 1 चमचा वेलची पूड घालायची आहे आणि थोड्याच वेळात मिश्रण घट्ट होऊन त्याचा गोळा व्हायला लागेल. आपल्याला अशाच प्रकारच्या कन्सिस्टन्सी होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. पण मिश्रण खूप कोरडंही करायचं नाही, नाहीतर वडी थापली जाणार नाही. मिश्रण कढई सोडू लागलं की थोडंसं हातात घेऊन त्याचा एक गोळा तयार होतोय की नाही याची खात्री करून घ्यायची. आणि व्यवस्थित तयार झालं की लगेचच तुपाचा हात फिरवलेल्या एका ताटात ओतून घ्यायचं. इथे आपल्याला झटपट कृती करायची आहे. आधी पलेत्याने चौकोनी पसरवत म्हणून नंतर थोडं कोमट झाल्यावर हातानेच त्याला चौकोनी आकारात थापून घ्यायची. मिश्रण गरम असतानाच थोडं ड्रायफ्रूट्स वर लावून घ्यायचे. साधारण 10-15 मिनिटानंतर सुरीने किंवा कटरने चौकोनी किंवा डायमंड शेपमध्ये आपल्याला हव्या तशाच साईजच्या वड्या कट करून ठेवायच्या. कारण नंतर कापायला गेलो तर मिश्रण घट्ट होईल आणि वड्या पडणार नाहीत. साधारण 2 ते 3 तासानंतर वड्या ताटापासून सोडून घ्यायच्या. या साहित्यात मोठ्या आकाराच्या 9 ते 10 आणि मध्यम आकाराच्या साधारण 10 ते 12 वड्या तयार होतात. इथे आपल्या नारळ वड्या तयार आहेत. तुम्हाला अजून अशाच प्रकारच्या रेसिपीज पाहिजे असतील तर या प्लेलिस्टवर क्लिक करा. रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करून चॅनलला सपोर्ट करा. नेक्स्ट काय ट्राय करू ते कमेंटमध्ये सांगा.